आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी म्हणजे सहयोग सोसायटी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। भारतीय सारथी महाज्योतीसाठी मिळणारा निधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वळवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले। यामुळे सहयोग सोसायटी मुख्य प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्ते सहयोग सोसायटी येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। या आंदोलनामध्ये 10 ते 15 आंदोलनकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे। संबंधित आंदोलकांवर बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असून आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे। मी आलोय आणि खरं तर विद्यार्थ्यांवरती होणारा वारंवार अन्याय अजित पवारांकडून होतोय असं आमचं म्हणणं आहे। 8 दिवसापूर्वी आम्ही माननीय अजितदादा पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की महाज्योतीचे पैसे दिले पाहिजेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही अजित पवारांच्या घरावरती आलोय। या ठिकाणी जर आपण बघू शकता आपण पाहताय मेकिंग महाराष्ट्र आणि मेकिंग महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र सत्तेत असताना देखील मुख्यमंत्री अजित पवार यांच्या दारामध्ये हे आंदोलन केलं जातं। त्यामुळे या आंदोलनाकडे पोलिसांची करडी नजर होती, मात्र पोलिसांनी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मेकिंग महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन शिंदे, मेकिंग महाराष्ट्र।